नमस्कार सर्व प्रेक्षकांचं न्यूज टीव्ही मराठीमध्ये हार्दिक स्वागत। केंद्र आणि राज्य सरकारने महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे। केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये 90 दिवसांसाठी किमान हमी भावाने सोयाबीन आणि उडीद हे दोन्ही पिके खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे। राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे मागील काही दिवसांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान हे राज्य कृषी महोत्सवाच्या निमित्ताने परळीत आले होते। त्यावेळी धनंजय मुंडे यांनी याबाबत मागणी केली होती। महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये सोयाबीनची किमान आधारभूत किंमत ही 4,892 रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित केली आहे। त्यामुळे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार व्यक्त केले आहेत। राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी व त्यांचे बाजारभाव पडल्याने नुकसान होऊ नये या उद्दिष्टाने हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात मान्यता देण्यात यावी। त्याचबरोबर सोया मिल्क, खाद्यतेल, सोया केक इत्यादी उत्पादने आयात करण्यावर शुल्क लावावे। तसेच सोयाबीन निर्यातीसाठी प्रति क्विंटल किमान $50 अनुदान द्यावे। याबाबत मी केंद्र सरकारकडे सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा केला आहे। तसेच या संदर्भात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी देखील वारंवार चर्चा केली आहे। केंद्र सरकारने 90 दिवसाकरिता हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळणार असल्याचा मला मनापासून आनंद होत आहे, अशी भावना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे। मागील वर्षी सोयाबीनचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते। मात्र त्याही परिस्थितीत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सातत्याने पाठपुरावा करून राज्य शासनाच्या वतीने सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5,000 रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला। यासाठी राज्य सरकारने 4200 कोटी रुपये अनुदान उपलब्ध करून दिले असून लवकरच या अनुदानाचे थेट वितरण शेतकऱ्यांच्या खात्यावर करण्यात येणार असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे। महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयाबीनला आता चांगला भाव मिळणार आहे का? धनंजय मुंडे यांनी केलेली मागणी यशस्वी झाल्यामुळे आता इथल्या शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे का? याबाबत आपल्याला काय वाटतंय? आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आमच्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।